हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू सुना. तर आजच्या दिवसाची सुरुवात आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त मम्मींनी सकाळीच तुळशीच्या आजूबाजूला शेणाने सारवलेले होते आणि सकाळपासून बारीक बारीक पाऊस पडत असल्यामुळे ती जागा ओलसरच होती, सुकलेलं नव्हतं. तिथेच मम्मींनी रांगोळी काढायला सुरुवात केली. मम्मींनी छान अशी रांगोळी काढून झाल्यानंतर आम्ही दोघींनी तुळशीची पूजा केली. दोघींनीही तुळशीची पूजा आम्ही सोबत केलेली आहे. तुम्ही बघतच आहात, आम्ही दोघींनी पूजा केलेली आहे. त्यानंतर मी देवपूजेसाठी आमच्या अंगणातील पारिजातकाची थोडी फुलं तोडलेली आहेत. ती फुलं मी आतमध्ये मम्मींना आणून दिली. मम्मी देवपूजा करत होत्या. मम्मींनी पंचामृताने विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा अभिषेक केलेला आहे. अभिषेक करून झाल्यानंतर मम्मींनी ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देवाऱ्यात मांडलेली आहे. तुम्ही बघतच आहात किती छान दिसत आहे. त्याचा हळदी कुंकू लावून, त्याला फुले वाहून आणि तुळशीच्या पानांचा हार घालून मम्मींनी पूजा केलेली आहे. त्यानंतर मम्मी रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करत असतात, कारण की ती पूजा केल्याने चांगली असते. त्यानंतर आज सर्वांचा उपवास असल्यामुळे मी सर्वांसाठी साबुदाण्याचे वडे आणि शेंगदाण्याची आमटी केलेली आहे. त्याचाच नैवेद्य मी देवाला दाखवला होता. अशा प्रकारे मी माझा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला नक्की कमेंटमध्ये. आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा. बाय.